बेहदची परम शांती. आता आपण पाहूया 5वा अध्याय प्रलय महाप्रलय. प्रलय अनेक प्रकारचे असतात. त्यातील पहिला भाग आपण पाहू नित्यप्रलय. नित्यप्रलय नेहमी सूक्ष्म दुनियेतच होत राहतो. निद्रा अवस्था ही सुद्धा एक प्रकारचा प्रलय आहे. जन्म आणि मृत्यू हा सुद्धा प्राणी मात्रांना एक प्रकारचा प्रलयच आहे. विचारांचे पतन हा सुद्धा एक प्रलय आहे. दुसरा प्रकार आहे आंशिक प्रलय वा अर्धप्रलय. हा प्रलय प्रत्येक चतुर्युग संपल्यावर होतो. अर्धप्रलयानंतर धरती जलमग्न होते. मनुष्य पर्वतावर चढून आपला जीव वाचवतो. मात्र सिद्ध पुरुष हे सर्व आधीच जाणून घेतात आणि ते वरच्या लोकांमध्ये जाऊन राहतात. 4 युग पूर्ण झाल्यावर मुसळधार पाऊस पडतो आणि धरती जलमग्न झाल्यानंतर जीवसृष्टी वाचवण्यासाठी विष्णू अवतार घेतात. तिसरा प्रकार आहे मन्वंतर प्रलय. प्रत्येक चतुर्युग झाल्यानंतर जेव्हा अर्धप्रलय होत राहतो तेव्हा धरतीवर सर्वत्र पूरस्थिती होते. तेव्हा प्राणी मात्रांना वाचवण्यासाठी विष्णू अवतार घेतात. जेव्हा 71.42 वेळा प्रत्येक चतुर्युग झाल्यानंतर अर्धप्रलय होत राहतो तेव्हा धरतीवर जलप्रलय होतो. पूर्ण पृथ्वी जलमग्न होते आणि मनु सतरूपांची आयु पूर्ण होते. तेव्हा त्याला एक मन्वंतर असे म्हणतात. अर्धप्रलय झाल्यानंतर मनु, इंद्र, देवगण, सप्तर्षी आणि मनु आदी प्राणी मात्रांच्या बीजांना वाचवून विष्णू मत्स्य अवतारात नावेतून घेऊन जातात. एक एक मन्वंतर संपल्यानंतर इंद्र, ऋषी, देवर्षी, देवता, पितृगण यांचे परिवर्तन होऊन जाते. परलोक आणि पुनर्जन्म पान नंबर 239 नवीन आणि जुने 219 याच्यावर ही माहिती दिलेली आहे. मनु सतरूपाचा आयुष्यकाल आहे 71.42 चतुर्युग. एक चतुर्युग गुणिले 71.42 ह्याचा गुणाकार केल्यानंतर एक मन्वंतर किंवा एक मनु सतरूपाचा आयुष्यकाळ बरोबर 43,20,000 वर्ष गुणिले 71.42 बरोबर 30,85,34,400 वर्षे बरोबर एक मन्वंतर. तेव्हा विष्णू ब्रह्माद्वारे दुसऱ्या सप्तर्षींची रचना करतात. नंतर दुसरे सप्तर्षी आणि दुसऱ्या मनु सतरूपाची रचना करतात. मनु सतरूपा प्रजापतींना रचतात. प्रजापती देवी देवतांची रचना करतात. याचप्रमाणे वंशवृद्धी होत राहते. मनु 4 वर्ण तयार करतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना त्यांच्या कर्मानुसार वर्ण दिले जातात. मार्कंडेय पुराणानुसार काळासोबत मनुसोबत देवता, ऋषी, पितृगण आणि इंद्र आदी समस्त पदाधिकारी बदलतात. चतुर्युगाची समाप्ती झाल्यानंतर विष्णूंचे अवतार होतात. याचप्रमाणे एक एक करून 14 मनु सतरूपा यांचे आयुष्यकाल पूर्ण होऊन जाते आणि 14 मन्वंतर एक एक करून संपल्यानंतर एक एक मन्वंतर झाल्यावर प्रलय होत राहतो. आता प्रलयाचा पुढचा प्रकार आहे कल्पप्रलय व नैमित्तिक प्रलय किंवा ब्रह्मप्रलय. 1000 चतुर्युगांचा ब्रह्मदेवांचा एक दिवस असतो. हा एक कल्पप्रलय म्हटला जातो. 1000 चतुर्युगामध्ये 14 मनु सतरूपा यांचा आयुष्यकाल पूर्ण होतो आणि 14 मन्वंतर पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवांचा एक दिवस पूर्ण होतो. 1000 चतुर्युग बरोबर ब्रह्मदेवाचा एक दिवस किंवा ब्रह्माचा एक कल्प म्हणून ओळखला जातो. 14 मन्वंतर बरोबर 14 मनुंचा आयुष्यकाल बरोबर ब्रह्मांचा एक दिवस किंवा ब्रह्मांचा एक कल्प. 43,20,000 गुणिले 1000 बरोबर 4,32,00,00,000 वर्षे बरोबर ब्रह्मदेवांचा एक कल्प. 24 मनु सतरूपा यांचे आयुष्यकाल बरोबर 4,32,00,00,000 वर्षे. ब्रह्मदेवांचा एक दिवस संपल्यानंतर धरती क्षीण होऊन जाते आणि नंतर 100 वर्षेपर्यंत घोर दुष्काळ पडतो आणि घोर पापी, कमकुवत आत्मे तहान, भुकेने व्याकुळ होऊन नष्ट होऊन जातात. तेव्हा भगवान विष्णू सृष्टीचा विनाश करण्यासाठी संपूर्ण प्रजेला आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा विष्णू सूर्याच्या 12 किरणांमध्ये स्थित होऊन धरतीवरच्या संपूर्ण जलमहाभूताला नष्ट करून टाकतो. धरती शुष्क होऊन जाते. 12 सूर्यांची उष्णता समुद्र, नदी, पर्वतीय झरे, सरोवरे आदींमधला जलाला पूर्णपणे सुकवून टाकतो आणि पाताळातील जलाशय सुद्धा
आटवून टाकतो. विष्णूंचे प्रभावामुळे 12 सूर्यांच्या 12 रश्मी होऊन जातात. तेव्हा तीनही लोक जसे भूलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक भस्म होऊन नष्ट होऊन जातात. पृथ्वी कासवाच्या पृष्ठभागाप्रमाणे दिसू लागते. वृक्ष जळून जातात आणि नंतर शिव भगवान रुद्र रूप धारण करून कालाग्नीची वर्षा करतात. संपूर्ण चराचर नष्ट झाल्यानंतर या कालाग्नीच्या ज्वाळा चहूबाजूनी पसरून 7ही पाताळांना सुद्धा जाळून अग्नी चहूबाजूनी फिरू लागतो. तिन्ही लोक जळून नष्ट होतात. सर्व ब्रह्मांड भकास दिसू लागतं. यानंतर हा क्रुद्ध अग्नी भूमीवर पोचून धरतीला सुद्धा भस्म करून टाकतो. तेव्हा अति उष्णता निर्माण झाल्यामुळे आपल्या आत्म्यांचे रक्षण करून परलोक गमन करू इच्छिणारे मानव महर लोकामध्ये निघून जातात, जिथे सप्तर्षी आदींचा निवास आहे. आता मात्र ही उष्णता महर लोकामध्ये पण जाणवू लागल्याने महर लोकातील ऋषी, मुनी, संत, महात्मा, महर्षीगण, सप्तर्षीगण, साधू लोक जनलोकामध्ये निघून जातात, जिथे सनकादी ऋषींचे आणि ध्रुव ताऱ्याचे निवासस्थान आहे. हा द्युलोक आहे, जिथे ध्रुव, सनकादी ब्रह्मर्षी आपल्याच स्वयं तेजाने प्रकाशित आहेत. तिथून हे सत्पुरुष तपलोकांमध्ये निघून जातात, जिथे ते संतापरहित होऊन राहतात. इथे मृत्यू असत नाही. सर्व आत्मे प्रसन्न चित्त होऊन राहतात. इथून पुन्हा पुरुषार्थ करून हे आत्मे सत्यलोक किंवा ब्रह्मलोकांमध्ये निघून जातात, जिथे त्यांची वेगवेगळी अवस्था किंवा श्रेणी असते. ते ब्रह्मदेवांच्याकडून ब्रह्मज्ञान घेऊन ब्रह्मासमान होऊन विष्णुपुरीमध्ये, विष्णुपुरीतून शिवपुरीमध्ये आणि शिवपुरीतून परमधामामध्ये निराकारी बिंदू स्वरूपात राहतात. परमधामामध्ये सुद्धा आत्मे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये राहतात. तेव्हा संपूर्ण जगताला नष्ट करण्यासाठी शिव रुद्र रूपधारी आपल्या श्वासातून वेगवेगळ्या मेघ किंवा ढगांना उत्पन्न करतात. मेघ आपसात वीज आणि गर्जना करून गडगडाटासह घोर वर्षा करतात. हे ढग पुढील 100 वर्षांपर्यंत सतत वृष्टी करत राहतात आणि याप्रमाणे आधी निर्माण झालेला घोर कालाग्नी विझून जातो. पण आता संपूर्ण धरती जलमग्न होऊन तिथे एक महासागर तयार होतो. इथे आता कोणताही शिल्लक त्रिलोक, पाताळ, जड, चेतन यांचा संपूर्ण विनाश होऊन जातो. असे 100 वर्षांच्या पर्यंत अखंड वर्षा होत राहिल्याने सर्व त्रिलोक, पाताळ जलमग्न होऊन जातात. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरते. आता हे पुराचे पाणी सप्तर्षींच्या स्थानापर्यंत पोचू लागते आणि अग्नीच्या तन्मात्रा पण नष्ट होऊन जातात. तेव्हा विष्णू भगवान ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या श्वासातून वायू तत्व सोडतात. यामुळे ढग विखुरले जातात आणि हा वायू 100 वर्षांपर्यंत पूर्ण जलतत्व शोषून घेतो आणि आता फक्त विशुद्ध वायू तत्व आकाशात शिल्लक राहते. नंतर विष्णू भगवान पूर्ण वायू तत्वाला पिऊन जलतत्वातील शेषनागाच्या शय्येवर झोपून जातात. ते योगनिद्रेमध्ये आपल्या मूळ स्वरूपाचे चिंतन करतात. या अवस्थेत सूक्ष्म वायू तत्व संपून विशुद्ध आकाश तत्व केवळ शिल्लक राहते. जनलोकातील काही शिल्लक सनकादी सिद्ध विष्णू भगवान यांची स्तुती करतात. ब्रह्मलोकवासी पण विष्णू भगवान यांचे चिंतन करतात. विष्णू कल्पप्रलय करतात तेव्हा ब्रह्मदेवांची रात्र चालू होते. या कल्पप्रलयासाठी विष्णू भगवान निमित्त बनतात, म्हणून याला नैमित्तिक प्रलय सुद्धा म्हणतात. ही ब्रह्मदेवांची रात्री नंतर विष्णूंची पण रात्री असते. ब्रह्मदेवांची रात्री पण दिवसा एवढीच असते, म्हणजे तेवढ्याच काळाची असते. तेव्हा सर्व जगत भगवान विष्णूंच्या मध्ये विलीन होऊन जाते. आता आपण ब्रह्मदेवांचा काळ कसा चालतो ते पाहू. ब्रह्मदेवांचा एक दिवस बरोबर 1000 चतुर्युग, तेवढीच त्यांची रात्र म्हणजे 1000 चतुर्युग एवढी असते. ब्रह्मदेवांचा दिवस किंवा कल्प बरोबर 4 अरब 32 करोड मानवीय वर्ष एवढीच ब्रह्मदेवांची रात्री पण आहे. 4 अरब 32 करोड मानवीय वर्ष. ब्रह्मदेवांची दिवस अधिक रात्र यांना एकत्र ब्रह्मांची अहोरात्र असे म्हणतात. त्याचा अवधी आहे 8 अरब 64 करोड वर्ष. ब्रह्मदेवांचा 1 सेकंद बरोबर ब्रह्मदेवांच्या एका अहोरात्रीची आयुचा समय भागिले ब्रह्मदेवांचा 1 दिवस अधिक 1 रात्र किंवा 24 तास बरोबर 8 अरब 64 करोड वर्षे भागिले 24 तास गुणिले 60 मिनिटे गुणिले 60 सेकंद
म्हणजेच 24 तासांचे सेकंद करायचे म्हणून. बरोबर 8,64,00,000,000 वर्षे भागिले 86,400 सेकंद बरोबर 1,00,000 वर्षे. म्हणजे ब्रह्माचा 1 सेकंद बरोबर 1,00,000 वर्षे एवढा होतो. जेव्हा मर्यादित ब्रह्मा 1 सेकंद वरती खेचून 1 सेकंदात साक्षात्कार करतो तेव्हा त्याची आयु 1,00,000 वर्षे वाढते. आणि जर बेहद म्हणजे अमर्याद मातपिता यांच्यावर आपल्याला 100% निश्चय असेल तर आणि त्यांची जर 1 क्षण किंवा सेकंद सुद्धा आपल्यावर दृष्टी पडली तर ते आपल्याला जीवनमुक्ती देऊन अमर बनवून दिव्य लोकांमध्ये घेऊन जातात. विष्णू जेव्हा जागे होतात तेव्हा ते ब्रह्माद्वारे त्याचप्रमाणे सृष्टीची रचना करून घेतात जशी त्यांनी पूर्वी रचना करून घेतलेली असते. ब्रह्मदेवांचा 1 मास किंवा 1 महिना बरोबर 8,64,00,000,000 गुणिले 30 दिवस बरोबर 2,59,20,00,000,000 वर्षे. ब्रह्मदेवांचे 1 वर्ष बरोबर 2,59,20,00,000,000 वर्षे गुणिले 12 महिने बरोबर 31,10,40,00,000,000 वर्षे. ब्रह्मदेवांचा 1 परार्ध बरोबर ब्रह्मदेवांची 50 वर्ष 31,10,40,00,000,000 वर्षे गुणिले 50 वर्ष बरोबर 15 नील 55,20,00,000,000 वर्षे. ब्रह्मदेवांच्या 50 वर्षे अवधीला 1 परार्ध काळ असे म्हणतात. ब्रह्मदेवाच्या आयुचे 100 वर्ष समयाला 2 परार्ध म्हणतात किंवा याला परसुद्धा म्हणतात. ब्रह्मदेवांच्या 100 वर्षांच्या समयाला महाकल्प सुद्धा म्हणतात. ब्रह्मदेवांचे 2 परार्ध बरोबर ब्रह्मदेवांची 100 वर्षे म्हणजेच 31 नील 10 खरब 40 अरब वर्षे. 2 परार्ध काळ किंवा समय याला परसुद्धा असं म्हटलं जातं. आतापर्यंत ब्रह्मदेवांचा पहिला परार्ध संपला असून दुसऱ्या परार्धाचा पहिला दिवस चालू आहे. ब्रह्मदेवांच्या आयुष्याचे आतापर्यंत 15 नील 55 खरब 21 अरब 97 कोटी 29 लाख 49,074 मानवीय वर्ष एवढी आतापर्यंत संपलेली आहेत. याच्यामधून 1 परार्धाचा काळ वजा केला असता ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या परार्धाच्या पहिल्या दिवसाची 1 अरब 97 कोटी 29 लाख 49,074 वर्ष संपलेली आहेत. वरच्या समयाला मन्वंतर मध्ये परिणत करण्यासाठी 1 मनुच्या आयुने भागले असता 6 मन्वंतर संपलेले आहेत आणि 12 कोटी 27 लाख 42,074 वर्षांचा अवधी संपलेला आहे. पुन्हा उर्वरित वर्षांना चतुर्युगामध्ये विभाजित करण्यासाठी 6 मन्वंतर आणि 12 कोटी 27 लाख 42,074 भागिले 43 लाख 20,000 वर्षे केले असता 28 चतुर्युग आणि 7,82,074 वर्ष संपलेली आहेत. म्हणजे आता 7वा मन्वंतर चालू आहे. यानंतर ना कुणी मनु आणि ना कुणी ब्रह्मा येतील. हा शेवटच्या ब्रह्मदेवांचा काळ चालू आहे. हा शेवटच्या ब्रह्मदेवांच्या मनुच्या 6 मन्वंतर 28 चतुर्युग आणि 7,82,074 वर्ष संपल्यानंतर आता बेहदचे मातपिता साकारामध्ये येऊन पूर्ण विश्वाला व्यक्तामधून अव्यक्त बनवून बेहद म्हणजे अमर्याद परमधामामध्ये माघारी घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. हा ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या परार्धाचा समय ब्रह्माच्या आयुचा अंत करतो. हा दुसऱ्या परार्धाचा काल किंवा समय विष्णूवर शासन करत नाही. याप्रमाणे काल परमाणूपासून ते ब्रह्मापर्यंत हे विभाजन आहे. हे क्षर अर्थात जे विनाश पावते अशा ब्रह्माचे विभाजन आहे. हे समयाचे व्यक्त स्वरूप आहे. याच्या पलीकडे बेहदचे अक्षर ब्रह्म आहे जे अविनाशी आहे. या सर्व कारणांचे कारण बेहदचे अक्षर ब्रह्म आहे. ब्रह्माच्या पर्यंत जेवढे पण लोक आहेत ते विनाशी आहेत आणि ते ब्रह्माची आयु क्षीण करतात. लोमस ऋषींची आयु ब्रह्मदेवांच्या 15 वर्षांच्या एवढी होती. 15 वर्षांचे 5,400 दिवस होतात. लोमस ऋषींची आयु 5,400 कल्पांच्या एवढी होती. ब्रह्मदेवांचे 1 अहोरात्र बरोबर 8,64,00,000,000 वर्षे. ब्रह्मदेवांचे 1 अहोरात्र बरोबर 1 कल्प बरोबर 8,64,00,000,000 वर्षे. मार्कंडेय ऋषींची आयु ब्रह्मदेवांच्या 7 दिवसांच्या एवढी होती. म्हणून ब्रह्मदेवांची आयु गुणिले 7 दिवस केले असता
8,64,00,00,000 वर्षे गुणिले 7 केले असता 60,48,00,00,000 एवढी वर्षे येतात. ब्रह्मलोकांचे वासी ब्रह्मदेवांच्या सोबतच निर्वाण पावतात. याच्या पलीकडे बेहद म्हणजे अमर्याद अक्षर ब्रह्म आहे. अक्षर म्हणजे ज्याचा विनाश होत नाही ते. अक्षर तत्व 3 प्रकारचे असते. खाली दिलेली 3ही स्वरूप अविनाशी आहेत. एक म्हणजे सगुण ब्रह्म जे बेहदच्या बापूजींचे आकारी स्वरूप आहे. दुसरे आहे ते ज्योतिर्ब्रह्म जे बेहदच्या बापूजींचे आकारी स्वरूप आहे. आणि तिसरे निर्गुण ब्रह्म बेहदच्या बापूजींचे निराकारी स्वरूप आहे. अक्षर ब्रह्माला पुरुषोत्तम तत्व सुद्धा म्हणतात. हे परमधामातील 3 स्वरूप आहेत. ते एकच पुरुषोत्तम तत्व आहे जे 3ही स्वरूपांना धारण करते. हे बेहदचे पुरुषोत्तम तत्व अविनाशी आहे. बेहदच्या परमपित्याचे पुरुषोत्तम तत्वांचे 3 भाग आहेत. जे सगुण ब्रह्म आहेत ते 1/3, ज्योतिर 1/3 आणि निर्गुण ब्रह्म हेच बेहदचे महाशिव आहेत ते 1/3 असे एकूण 1 भाग होतो. मनुष्यांचे 1 वर्ष बरोबर देवतांचे 1 वर्ष, देवतांचे 1 वर्ष बरोबर सप्तर्षींचा 1 दिवस, ध्रुवाचा 1 दिवस बरोबर सप्तर्षींचे 1 वर्ष, सप्तर्षींचा 1 दिवस बरोबर महर्षींचे 1 वर्ष किंवा महर लोकामध्ये 1 वर्ष. मनुष्याचे 1 वर्ष बरोबर देवतांचा 1 दिवस, देवतांचे 1 वर्ष बरोबर मनुष्याची 360 वर्षे. इथले 1 वर्ष बरोबर इंद्रपुरीचे 1 युग, इथला 1 दिवस बरोबर इंद्रपुरीतील 1 वर्ष, इथला 1 महिना बरोबर चंद्रलोकातील 1 दिवस, इथले 1 वर्ष बरोबर चंद्राचा 1 महिना, ब्रह्माचा 1 सेकंद बरोबर इथले 1,00,000 वर्ष, ब्रह्माचा 1 महाकल्प बरोबर महाविष्णूंचा 1 पल किंवा 1 सेकंद, ब्रह्मांचा 1 महाकल्प बरोबर 36,000 कल्प, ब्रह्मांचे 2 परार्ध बरोबर ब्रह्मांची 100 वर्ष किंवा ब्रह्मांचे 2 परार्ध म्हणजे पर. आता आपण पाहूया महाप्रलय किंवा प्राकृत प्रलय ब्रह्माचे 2 परार्ध काळ किंवा ब्रह्मांची 100 वर्षांचा काळ प्रलय किंवा महाकल्प प्रलय. जेव्हा प्रत्येक ब्रह्माचा दिवस कल्प यामध्ये 14 मनुचा आयुष्यकाल पूर्ण होतो, या प्रकारे ब्रह्माचे अहोरात्र सरत जातात. जेव्हा ब्रह्मांचे 36,000वे कल्पाचे 14वे मनुचा काळ पूर्ण होण्याचा होतो तेव्हा महाकल्पाचा अंत होण्याचा समय येतो. तेव्हा ब्रह्माची 100 वर्षाची आयु पूर्ण होण्याचा होतो. आता शिवभगवान यांना जाणवतं की ब्रह्मांडामध्ये शक्ती राहिली नाही. जेव्हा महाशिवाने शिवाकडून संकल्पांच्या द्वारे सांगून सकारात्मक ब्रह्मांडाची रचना केली होती तेव्हा शिवामध्ये शिवत्व होते, सकारात्मक शक्ती होती. हळूहळू ब्रह्माचे दिवस सरत गेले. तेव्हा ब्रह्मांडातील शक्ती क्षीण होत गेली. तेव्हा शिव आपल्या शक्तीला एकत्रित करून ब्रह्मांडाच्या शक्तीला परत आपल्यामध्ये विलीन करू इच्छित असतो. तेव्हा तो रुद्र रूप धारण करून वरून कालाग्नीची वर्षा करतो आणि महाकल्पाचा महाप्रलय करतो. वायुसकट समस्त 5ही महाभूतांचे अव्यक्त प्रकृतीमध्ये विलीन होणे म्हणजेच महाप्रलय आहे. जेव्हा अकाल, अग्नी, जल, वायू आणि पृथ्वीसहित सर्व पाताळ, सर्व लोक, सर्व प्राणी नष्ट होऊन जातात तेव्हा महाप्रलय होतो. त्यावेळी सर्वही 3 लोक तसेच सर्व पाताळ लोक नष्ट होऊन जातात. त्यावेळी विष्णूंच्या इच्छेने महाकल्प प्रलयाच्या निमित्ताने महतत्वपासून सर्व विकारांचा क्षय होऊन जातो. आधी भूमीला आणि तिच्या गंधाला जल आपल्यामध्ये विलीन करतात. गंधाचा लय झाल्यानंतर धरतीचा लय होतो. धरतीचा लय झाल्यानंतर सूक्ष्म गंध सुद्धा पाण्यामध्ये विलीन होऊन जातात. जेव्हा सर्वत्र महासागर होऊन जातो तेव्हा पाणी अतिशय वेगाने जोरदार आवाज करत वाढू लागते. जलच सर्वत्र व्याप्त होऊन जाते. ते कुठेतरी स्थिर राहते तर कुठेतरी अतिशय वेगाने वाढते. तेव्हा कालाग्नी रुद्र रूपधारी शिव कालाग्नीची वर्षा करतो. तेव्हा जलाचे गुण रस, अग्नी किंवा तेज यामध्ये विलीन होऊन जाते. सूक्ष्म जलाला सुद्धा अग्नी सुकवून टाकतो. तेव्हा जल अग्नीद्वारे सुकवले जाते. तेव्हा अग्नी सर्व जगतात वर खाली इथे तिथे सर्वत्र अग्नीच्या ज्वाळा पसरवून टाकतो. तेव्हा तेज किंवा अग्नी वायूमध्ये विलीन होऊन जाते. अग्नी रूपहीन होऊन त्याचा सूक्ष्म अंश सुद्धा संपून जातो. नंतर वायू पण जोरजोराने वाहू लागतो. वायू वर खाली आजूबाजूला 10 दिशांनी वेगाने वाहू लागतो. अग्नीला सुद्धा वायू पिऊन टाकतो.
अग्नीचे सूक्ष्म रूप सुद्धा वायूमध्ये विलीन होऊन जाते. यानंतर अग्नितत्व शांत होऊन जाते. जगतातील प्रकाश पूर्ण अंधारामध्ये परिणत होतो. वायूच्या गुणांना आकाश पिळून टाकतो. आता फक्त शुद्ध आकाश आणि आकाशाचा गुण शब्द तेवढेच शिल्लक राहते. आता सूक्ष्म वायू सुद्धा संपून जातो आणि रूप रस गंध स्पर्श आणि आकाररहित परम महान आकाश फक्त शिल्लक राहते. अग्नी वायूमध्ये विलीन होऊन जातो. अग्नीचा सूक्ष्म अंश पण संपून जातो. नंतर वायू जलद गतीने फिरू लागतो. सर्व दाही दिशांनी फक्त आकाश तत्व पसरते. आता वायूला आकाश पिळून टाकतो आणि केवळ आकाश तत्व शिल्लक राहते. नंतर सूक्ष्म वायू पण समाप्त होऊन जातो आणि आकाश अहंकार तत्वामध्ये विलीन होऊन जाते. अहंकार तत्व महतत्वामध्ये विलीन होते आणि महतत्वाला मूळ प्रकृती आपल्या आतमध्ये विलीन करून घेते, जी पुढे अव्यक्त प्रकृती होते. प्रकृतीचे व्यक्त स्वरूप अव्यक्तामध्ये विलीन होऊन जाते. पुरुष जो सर्वांचा अंतरात्मा आहे तो प्रकृतीला आपल्या आतमध्ये विलीन करून जातो. पुरुष आणि प्रकृती एक होऊन जातात. यासाठी पहा चित्र नंबर 10. महाभारतामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा गरुड इंद्रलोकामध्ये अमृत आणण्यासाठी गेले तेव्हा त्यांना एक एक तत्व यांचे आवरण पार करावे लागले. अर्थात ज्या लोकांमध्ये 5 तत्व आहेत पण भूतत्व विशेष रूपाने आहे त्याचे नाव भूलोक पडले. याच्या वरच्या घेऱ्यामध्ये 4 तत्व असून तिथे जलतत्व विशेष आहे. याच्या आधी एका मोठ्या ढगाप्रमाणे घेऱ्याला पार करावे लागते. नंतर 3 तत्वांचे आवरण आहे. त्याच्यामध्ये अग्नितत्वाची विशेषता आहे. नंतर 2 तत्ववाला घेरा येतो. त्याच्यामध्ये वायू तत्वाची विशेषता आहे. नंतर शुद्ध आकाशाचा घेरा आहे. याच्या आतमध्ये दुसरे कोणतेही तत्व राहत नाही. घेऱ्यानंतर अहंकाराचे आवरण आहे आणि नंतर ज्ञानाचे आवरण आहे. पहा चित्र नंबर 10. या चित्रामध्ये वरती परमधाम आहे. परमधाम सोडून जेवढे पण लोक आहेत तिथे पोचणाऱ्या प्राण्यांना पुण्य भोगून झाल्यानंतर, पुण्य क्षीण झाल्यानंतर याच मृत्यू लोकांमध्ये पुन्हा पुन्हा यावे लागते. कारण हे सर्व लोक कोणत्या ना कोणत्या तत्वाच्या घेऱ्यामध्ये राहतात. या लोकांमध्ये जी देहप्राप्ती होते त्याच्यामध्ये पण तेच तत्व विशेष राहते. म्हणून त्याच्यामध्ये पुण्य भोगण्याची क्षमता राहते. म्हणून आपल्याला बेहदच्या मातपित्याला ओळखून त्यांच्यावर पूर्ण निश्चयात्मक होऊन त्यांच्याकडून दिव्य ज्ञान योग स्वरूप शिकून या 5 तत्वांच्या पलीकडे सूर्य, चंद्र, तारे यांच्या पलीकडे 150 अरब प्रकाश वर्षांच्याही पलीकडे 8.4 कला आहे जी पृथ्वी आपल्यापासून 61 अरब 14,400 प्रकाश वर्षे दूर आहे. तिथे आपले असेच 5 तत्वांचे शरीर स्मृतीमध्ये आणायचे आहे. आता आहेत तसेच कपडे, तसेच शरीर, पण त्यासोबत सोनेरी परमप्रकाश पाहायचा आहे. त्या शरीरामधून चहूबाजूला परमप्रकाश निघतो आहे. असे आत्मा आणि शरीर दोन्ही परमप्रकाशाने भरले आहे असे पाहायचे आहे. इतक्या दूर अंतरावर आपला आत्मा आणि शरीर दोन्हीही लाईट स्वरूपात पहा. आपल्या शरीराला सोनेरी परमप्रकाशाच्या आभामंडळात पहा. वरती आपल्या दिव्य अलौकिक स्वरूपाला पाहत पाहत त्याच्यामध्ये सामावून आपल्याला जायचं आहे. या अवस्थेत विश्वकल्याणकारी हा संकल्प प्रसारित करा की या सृष्टीच्या आसपास जे प्राणी आहेत, मानव आत्मे आहेत, पशुपक्षी आहेत, जीवजंतू आहेत, वनस्पती आहेत, त्या सर्वांचे अनंत काळासाठी कल्याण होवो. सर्वांचे चिरकाळपर्यंत भले होवो. सर्वांना परमसुख परमशांती मिळो. सर्व आपसात प्रेम आणि स्नेहाने राहोत असे संकल्प करत करत निसंकल्प व्हायला हवे. जेणेकरून आपला संकल्प अगणित वेळा सर्व सृष्टीमध्ये प्रसारित होऊ दे. या प्रकारे जो गुण बेहदच्या बाप यांच्या ठिकाणी आहेत तेच गुण आणि शक्ती मुलांमध्ये स्थानांतरित होऊन जातील. तेव्हा साधारण मनुष्य आत्मज्ञानी किंवा योगी बनून मनुष्यापासून देवता होतील. बेहदचे परमपिता, बेहदचे महाकाल दिव्य विमानाने दिव्य स्वरूप प्रदान करून आपल्याला माघारी घेऊन जाण्यासाठी आले आहेत. आता चित्र नंबर 10 पहा. या चित्रामध्ये आधी एक 14 भुवनांचा एक छोटासा ब्रह्मांड दाखवलेला आहे. यामध्ये 7 लोक धरतीच्या वरती आणि 7 पाताळ लोक धरतीच्या खाली आहेत. वरच्या आणि खालच्या लोकांचे अंतर दिलेले आहे. हे ब्रह्मांड 60 करोड योजन उंच आणि 50 करोड योजन विस्ताराचे आहे. हे भुवन अंडाकृती आहे. या 14 भुवनांच्या वरती सर्वात आधी पृथ्वी तत्वाचा 1 करोड योजनांचा घेरा आहे.
याच्यावरती एक मोठ्या धुक्याच्या ढगासारखा घेरा आहे. नंतर 10 करोड योजनांचा जलतत्वाचा घेरा आहे. याच्यावरती 100 करोड किंवा 1 अरब योजनांचा अग्नितत्वाचा घेरा आहे. याच्यावरती 1000 किंवा 10 अरब करोड योजनांचा वायुतत्वांचा घेरा आहे. याच्यावरती 10,000 करोड 1 खरब योजन यांचा आकाश तत्वांचा घेरा आहे. याच्यावरती 1 करोड किंवा 10 खरब यांचा अहंकार तत्वाचा घेरा आहे. पान नंबर 140 स्कंदपुराण. 7वे आवरण अव्यक्त प्रकृतीचे आहे, त्याला अनंत म्हणतात. त्याच्या आतमध्ये असे करोडो आणि अरबो ब्रह्मांड स्थित आहेत जे आपापल्या धुरीवर फिरत आहेत. ते आपल्या ब्रह्मांडाच्या समानच आहेत. अव्यक्त प्रकृतीचे आवरण असंख्य योजन आहे. हा मोठा घेरा आहे. इथे प्रकृती आणि पुरुष आत्म्यामध्ये विलीन होऊन जातात. जसे तिळामध्ये तेल असते तसेच प्रकृती आणि पुरुष एक होऊन जातात. प्रकृती आणि पुरुष विलग झाले तर ते दुःखाचे कारण आहे. प्रकृतीच्या अंतर्गत समस्त लोक, काल, रूप, अग्नीद्वारे प्रलय काळामध्ये भस्म होऊन जात असत. परलोक आणि पुनर्जन्म जुने पान नंबर 339 आणि नवीन पान नंबर 407. या अव्यक्त प्रकृतीमध्ये अनंत अनंत कोटी कोटी ब्रह्मांड फिरत राहतात. या अव्यक्त प्रकृतीच्या वरती विरजा नदी आहे. याच्या वरच्या घेऱ्यामध्ये आधी ब्रह्मा आहेत, नंतर याच घेऱ्यामध्ये वरती महाब्रह्मा आहेत. त्याच्या वरच्या घेऱ्यामध्ये आधी विष्णू आणि मग महाविष्णू आहेत. याच्या वरच्या घेऱ्यामध्ये आधी शिव आहेत आणि त्यांच्यावरती महाशिव आहेत. ज्या सूर्यमंडळामध्ये धर्तीवर आपण राहतो ते या मृत्यू लोकांमध्ये सूर्याची किरणे धर्तीवर येतात एवढ्याच अंतरावर वरती ऊर्ध्व गतीने जातात. या सूर्याची किरणे जिथे समाप्त होतात तिथून या सूर्यापेक्षा सुद्धा 1000 पट मोठ्या सूर्याचे मंडळ सुरू होते. त्या सौर मंडळाचा वरचा घेरा जिथे समाप्त होतो त्यानंतर प्रकृतीचे सर्व सप्त आवरण समाप्त होऊन जातात. तिथून परमधामाची सीमा सुरू होते. याच परमधामाच्या विषयामध्ये भौतिक मन बुद्धीद्वारे काहीही विचार करणे असंभव मानले जाते. श्री गर्ग संहितेमध्ये लिहिले आहे की जिथे या संसारातील सर्वात मोठे सुख समाप्त होते तिथून परमधामातील सर्वात मोठ्या दुःखाची सीमा सुरू होते. जिथून संकल्प केल्याने कारण शरीर उत्पन्न होते तिथून पुढे वायू तत्व उत्पन्न झाले. तिथूनच दुःखी किंवा भोगी शरीर निर्माण होते. तिथे बेहदच्या परमधामामध्ये महाकाल किंवा महाशिव दिव्य विमानाने दिव्य स्वरूप देऊन घेऊन जातात. डोळेरूपी किंवा दिव्य विमानाने मी तुला परत घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. आता आपण आत्यंतिक प्रलय किंवा मोक्ष म्हणजे काय ते पाहू. ज्ञान झाल्यानंतर जेव्हा आत्मा परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थित होतो तेव्हा आत्मा स्थूल 5 तत्वांच्या शरीराने पुरुषार्थ करून सूक्ष्म शरीर धारण करतो. आत्मा 3 तत्वांचे शरीर जसे आकाश, वायू आणि अग्नी धारण करतो आणि 3 तत्वांचे शरीर धारण करून पुरुषार्थ करून परमतत्वांचे कारण शरीर तो धारण करतो. कारण शरीर मन आणि बुद्धीचे असते. कारण शरीर सत्वप्रधान शरीर असल्याने त्याच्यामध्ये सोनेरी चैतन्य शक्ती असते. आपल्या कारण शरीराला आणखीन तेजोमय करून महाकारण शरीर किंवा कैवल्य शरीर याचे मोक्ष प्राप्त करतो. मनुष्याला आपल्या आपणच वैराग्य येते. याचेच नाव आत्यंतिक प्रलय आहे. तसेच याला मोक्ष सुद्धा म्हणतात. या भागात आपण प्रलय कधी होतो, महाप्रलय कधी होतो हे पाहिलं. तसंच आपल्या ब्रह्मांडाशी संबंधित आपल्या ब्रह्माची किती वर्ष संपली, किती वर्ष शिल्लक आहेत आणि पंचमहाभूतांमध्ये प्रलय होताना कसा काय बदल घडतो हे आपण आजच्या भागात पाहिले. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो